श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार, ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमय बनवा. तुम्हाला जर आजचे हे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही कोणासाठी तरी काहीतरी चांगले करत असता तेव्हा कोठेतरी तुमच्यासाठीही चांगले होत असते, हे लक्षात ठेवा. तुमच्या परमेश्वरावरचा तुमचा विश्वास कधीच तुम्ही डगमगू देऊ नका आणि या मतलबी जगाकडून कधीच तुम्ही आशा जोडू नका. कारण या मतलबी जगाकडून तुम्ही जर आशा ठेवली तर तुमचा अपेक्षाभंग होणार हे निश्चितच आहे. त्यामुळे आशा अपेक्षा या नेहमी तुमच्या स्वतःकडून आणि फक्त तुमच्या परमेश्वराकडूनच ठेवा. इथे कधीच तुमचा अपेक्षाभंग होणार नाही. कधीकधी दूर पाहण्याच्या नादात जवळ असणाऱ्या सुखाच्या गोष्टी, चांगल्या गोष्टी या दिसत देखील नसतात. त्यामुळे तुमच्या जे जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग ती वस्तू असू दे किंवा आपली माणसे असू दे. रस्ता चुकणे हे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजूनही पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावर चालत राहणे हे चुकीचे असते. त्यामुळे वेळेत सावध व्हा. विश्वास ठेवा. श्रम, संयम आणि नियम हे कधीच धोका देत नसतात. तुमचा स्वतःवरचा विश्वास एवढा मजबूत करा की कोणी तुम्हाला कितीही पाडण्याचा प्रयत्न करू दे, पण विजय हा तुमचाच झाला पाहिजे. कारण विश्वासात एवढी मोठी ताकद असते की अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या जीवनात तुम्ही शक्य करू शकता. त्यामुळे आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी बनायचे असेल तर पहिला स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवायला शिका. स्वामी म्हणतात, आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकला हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आणि आता इथून पुढे कसे वागले पाहिजे आणि कसे वागायला नको याचा मेळ व्यवस्थित साधून पुढे पाहून जर तुम्ही चाललात तर योग्य मार्गावर लवकरच तुम्ही पोहोचाल. एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून जर निघून गेली असेल तर त्या व्यक्तीसाठी दुःख करत बसू नका. स्वतःला दोष देत बसू नका. कारण ती व्यक्ती तुमच्या लायकच नव्हती, म्हणून ती व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे. तुम्हाला काहीतरी चांगले, काहीतरी मोठे मिळण्यासाठीच ती जागा मोकळी झालेली असते, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, कोणालाही दुखवू नका. समोरच्या व्यक्तींच्या मनाचा, त्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. कोणालाही न दुखावता जगणे याच्या इतके अति सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. माणसं जोडताना एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्व झाडांनी फळ दिलेच पाहिजे असे कधीच नसते. तर काही झाडे ही सावलीसाठी देखील राखून ठेवावी लागतात. प्रत्येकाने तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या इच्छेप्रमाणेच वागणे हा तुमचा हट्ट चुकीचा आहे. हाताची पाचही बोटे सारखी नसतात.
बोटांची देखील जाडी, उंची, त्यांची काम करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. त्यामुळे कधीच कोणाविषयीसुद्धा मनामध्ये राग, तिरस्कार आणू नका. आपल्या माणसांची लाज कधीच वाटून घेऊ नका. तुम्हीच जर त्यांचा अपमान कराल, त्यांची किंमत ठेवणार नाही, तर परके लोक तरी कशाला तुमच्या माणसांचा मानसन्मान राखतील, हे लक्षात ठेवा. काट्यांवर चालणारी व्यक्ती ही तिच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचत असते, कारण तिच्या पायात रुतणारी ती काटेच त्या व्यक्तीच्या पावलांचा वेग वाढवत असतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर खूप अडचणी, खूप संकटे येत असतील तर नाराज होऊ नका, दुःखी होऊ नका, कारण हीच संकटरूपी काटेच पुढे जाण्यासाठी तुम्हाला बळ देत असतात. स्वामी म्हणतात, भूतकाळाचा विचार केला तर डोळ्यात पाणी येईल. जर का नुसता भविष्याची चिंता तुम्ही करत राहिलात तर फक्त समस्याच निर्माण होतील. पण जर का वर्तमानातले खरे आयुष्य तुम्ही जगलात तर मात्र तुमच्या आयुष्यात सुख आणि आनंदच निर्माण होईल. आपल्यासोबत दुसऱ्यांचेही चांगले व्हावे अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात कधीच काहीच कमी पडत नाही. ज्याच्याकडे खूप पर्याय असतात त्यांना कोणाच्याच भावनेची कदर नसते. लोकांनी आपल्याला नेहमी चांगले म्हणावे म्हणून चांगले वागू नका, कारण तो फक्त एक खोटा दिखावा आहे. तुमची काळजी करणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही गमावू नका, कारण एखाद्या दिवशी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल की शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहूनच गेले. खरा आनंद हा सुखसोयीमध्ये, धनसंपत्तीमध्ये नाही, तर खरा आनंद हा तुमच्या जीवाभावाच्या माणसात आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या माणसांची लाज वाटत आहे असा वाईट विचार कधीच तुमच्या मनात आणू नका, कारण आयुष्यात तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमच्या पाठीशी उभे राहून ज्यांनी तुम्हाला मोठे केलेले आहे त्यांना कधीच विसरू नका. कर्म चांगले करा, मग फळही तुम्हाला चांगलेच मिळेल. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर स्वामींचे आजचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या विचारांना लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.